10 मे 2024 अक्षय तृतीया. अक्षय पात्र पूजेची संपूर्ण माहिती. अक्षय पात्र कसे भरावे, त्या पात्रात कोणत्या वस्तू वापराव्यात, अक्षय पात्र पूजा कशी करावी, अक्षय पात्राचे नंतर काय करावे, 5 पांडव आणि अक्षय पात्र याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. संपूर्ण व्हिडिओ नक्कीच पहा. एखाद्या नवीन कामाची सुरुवात अक्षय तृतीयेच्या दिवशी केली जाते, कारण या तिथीला सुरू झालेले काम किंवा केलेले काम अक्षय राहते अशी मान्यता आहे. अक्षय म्हणजे कधीही क्षय न होणारे, म्हणजेच कधीही न संपणारे. सौर ऊर्जा म्हणजे सूर्यापासून मिळणारी ऊर्जा अक्षय मानली गेली आहे. त्याचप्रमाणे जल, अग्नी, वायू, तेज आणि पृथ्वी ही पंचमहाभूते अक्षय मानली गेली आहेत. पृथ्वी निर्माण झाल्यापासून लक्षावधी वर्ष लोटली. अक्षय तृतीया दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विशेष पूजा केली जाते. या दिवशी केलेल्या पूजनाने माता लक्ष्मी प्रसन्न होते अशी मान्यता आहे. वास्तविक या दिवशी सोने खरेदी करण्याचा सल्ला दिला जातो. नेहमीप्रमाणे प्रातविधी आटपल्यानंतर पूजनाचा संकल्प करावा. एका चौरंगावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी. दोन्ही देवांना आवाहन करावे. यांना पंचामृताने अभिषेक घालावा. नंतर हळद कुंकू व्हावे. उपलब्ध असणारी फुले व्हावी. तुळशीची पाने व्हावीत. धूप दीप नैवेद्य दाखवून आरती करावी आणि तो प्रसाद घरातील सदस्यांनी वाटून खावा. यथाशक्ती दान करावे. या दिवशी कुबेर देवांची देखील पूजा केली जाते. तर पहा आता अक्षय पात्र पूजा कशी करावी. अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी लक्ष्मीपूजनसोबत एक मातीचे पात्र म्हणजेच भांडे घ्यायचे आहे. तुमच्याकडे तांब्या असेल तरीही चालेल, पितळेचा चालेल, चांदीचा असेल तर अतिशय उत्तम. त्या धान्य भरावे. शक्यतो अखंड तांदूळ भरावा. तुटके तांदूळ घेऊ नका. त्यामध्ये 11 नाणी ठेवावीत. त्यामध्ये एखादा दागिना ठेवावा. नवीन सोने घेतलेले असले तर ते ठेवा. हळद कुंकू अक्षदा फुले व्हावीत. पात्राला चंदन हळद कुंकवाने स्वस्तिक किंवा 5 बोटे ओढावीत. धूप दीप अगरबत्ती नैवेद्य दाखवावा. दुसऱ्या दिवशी हळद कुंकू अक्षदा वाहून त्या पात्राची उत्तर पूजा करावी. अक्षय पात्रातील धान्य घरातील धान्यात टाकावे. जे 11 नाणी आहेत ती लाल किंवा पिवळ्या कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा किंवा देवघरात ठेवा आणि रोज पूजा करू शकता. जुनी नाणी असतील तर त्याची देवपूजेसाठी एखादी वस्तू घ्या. सोन्याचा दागिना परिधान करा किंवा तिजोरीत ठेवा. असे केल्याने धन धान्य अक्षयपटीने वाढते. 5 पांडव आणि अक्षय पात्र. महाभारतानुसार याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने वनवासात असलेल्या पांडवांसाठी बहीण द्रौपदीला अक्षय पात्र भेट दिली होती, ज्याला द्रौपदीची थाळी या नावानेही ओळखले जाते. द्रौपदीची थाळी कधीच रिकामी होत नसे. त्यातील अन्न संपले की पुन्हा नवीन अन्न निर्माण होत असे, ज्यामुळे वनवासात असताना पांडवांना उपाशी राहण्याची वेळ कधीच आली नाही. पांडव आणि द्रौपदी यांनी अनेक दानधर्म आणि धार्मिक यज्ञ केले. त्यांनी अनेक ऋषींचे स्वागत केले, ज्यांनी त्यांना जंगलात भेट दिली. द्रौपदी ऋषी आणि पाहुण्यांना अन्न देण्यासाठी अक्षय पात्राचा वापर करत असे. तर मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि नक्कीच अक्षय तृतीयाला अक्षय पात्राची पूजा करा. धन्यवाद.